नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी बालभारती इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रमानुसारच्या या पुढील भागामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण मराठी विषयातील काही नवीन अक्षरे शिकणार आहोत आणि त्यांची ओळख करून घेणार आहोत। आजच्या भागामध्ये आपण शिकणार आहोत न, स, प, त, उ आणि उ ही अक्षरे। चला तर मग तुम्ही माझ्यासोबत अक्षरे शिकण्यासाठी तयार आहात ना? मग आपण या अक्षरांची मजेदार सफर सुरू करूया आणि तुम्ही देखील माझ्यासोबत अक्षरे मोठ्याने म्हणायची आहे, चित्रे ओळखायची आहे आणि अक्षरांना गोल करायचे आहे। सगळ्यांनी आपल्या पुस्तकातील पान क्रमांक काढा। चला तर तयार आहात ना? बघा, न, स, प हे अक्षर आता स्लाइडवर तुम्हाला दिसत आहेत। आता पहिले जे चित्र आहे ते चित्र आहे नळाचे। नळाचा न, नळाचा। नळ या शब्दाची सुरुवात न या अक्षराने होते। चला म्हणूया, नळ। आता दुसरे चित्र बघा, हे चित्र आहे समईचे। समई, स समईचा। तिसरे चित्र बघा, हे चित्र आहे पतंगाचे। पतंग। आता आपण या अक्षरांपासूनच तयार होणारे काही आणखी शब्द बघणार आहोत। आता न पासून तयार होणारे अक्षरे, न अक्षरापासून तयार होणारे शब्द आपण आधी बघूया। नळ, नाक, नदी, नाव, नग, नस, नट, नभ। आता आपण स या अक्षरापासून तयार होणारे शब्द बघणार आहोत। समई, सफरचंद, ससा, सर, सटसट, ससा। आता आपण प या अक्षरापासून सुरू होणारे शब्द बघूया। पतंग, पसारा, पवन, पान, पपई। आता पुढे बघूया। बघा, आता जे एक तुम्हाला चित्र दिसतंय त्या चित्राकडे नीट बघा। याच्यामध्ये न, स, प आवाज ऐक आणि न, स, प अक्षरे बघून त्या अक्षरांना गोल कर। तर हे आपल्याला एक खेळ खेळायचा आहे। हा खेळ मस्त छान तुम्हाला खूप आवडेल। मी आता अक्षरांचा आवाज सांगणार आणि तुम्हाला त्या आवाजाचे अक्षर ओळखायचे आहे। सगळ्यात आधी ऐका, न। हा कोणत्या अक्षराचा आवाज आहे? अगदी बरोबर, न। आता ऐका, स। हे कोणते अक्षर आहे? अगदी बरोबर, स। हे अक्षर स आहे। आता शेवटचा आवाज, प। हे कोणते अक्षर? प, बरोबर। आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला न, स आणि प या अक्षरांपासून आलेले काही शब्द दिलेले आहे। तर ते अक्षरे तुम्हाला शोधायची आहे। कोणती कोणती? न, स आणि प आणि त्या अक्षरांना गोल करायचा आहे। काही अक्षरांना तुम्हाला इथे गोल करून दाखवलं आहे। त्याप्रमाणे तुम्ही देखील तुमच्या पुस्तकामध्ये हे पान काढून हा जो अभ्यास आहे हा अभ्यास पूर्ण करायचा आहे। ठीक आहे? आता बघा, आपल्याला अक्षरांची ओळख झाली की नाही? आता आपण ही अक्षरे लिहायलाही शिकूया। पहा, हे आहे न। न अक्षर कोणते? न। मग हे अक्षर तुम्ही लिहून बघा। सगळ्यात आधी बोटाने गिरून बघायचं त्या अक्षरावर आणि मग पेन्सिलीने पुढच्या अक्षरावर गिरून न हे अक्षर काढण्याचा सराव करायचा आहे। अगदी तशाच पद्धतीने खाली स अक्षर दिलेलं आहे आणि प अक्षरही दिलेलं आहे। त्याचा देखील तुम्ही लिहिण्याचा सराव करायचा आहे।
ठीक आहे, तुमच्या पुस्तकामधील तुम्ही हे पेज काढा आणि त्या पुस्तकामध्ये तुम्ही गिरून लिहून बघा कोणती अक्षरे न, स आणि प. ठीक आहे. चला मुलांनो, आता पुन्हा आपण काही आणखी अक्षरे बघणार आहोत. आता ही अक्षरे कोणती कोणती आहेत बरे? त, उ आणि उ ही अक्षरे आता आपण बघणार आहोत. त तराजूचा, उ उशीचा, उ पावसाचा. आता पाऊस हा जो शब्द आहे तो उ या अक्षरापासून तर सुरू होत नाही, पण पाऊस या शब्दामध्ये उ हे अक्षर येते, म्हणून आपण पाऊस पण घेतलेला आहे. ठीक आहे. आता आपण त पासून सुरू होणारे काही शब्द बघूया. मी तुम्हाला इथे ते शब्द लिहून दाखवते आहे. तुम्ही पण माझ्यासोबत वाचण्याचा ते शब्द वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आता बघा, तळ, तट, तवा, तर, तरस. आता उ या अक्षरापासून सुरू होणारे काही शब्द आपण बघणार आहोत. उखळ, उचल, उघड, उलट, उचल, उथळ, उजळ, उदर. तुम्ही पण माझ्यासोबत शब्द वाचून बघा बर का. आता उ या अक्षरापासून तयार होणारे शब्द बघूया. ऊठ, ऊस, ऊन, ऊब, ऊद, ऊद, ऊर. ही जी शब्द आहेत ती सर्व शब्द तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुमची छान वाचनाची प्रॅक्टिस होईल. आता आपण पुढे बघूया. आता पुढे काय दिसते आहे बरे? आता आपण आज जी काही शब्द शिकलो त, उ आणि उ, तर ह्या शब्दांमध्ये ते अक्षर जिथे जिथे दिसतील, कोणते कोणते? त, उ आणि उ, तर त्या अक्षरांना आपल्याला गोल करायचं आहे. बघा, तुम्हाला एक मुलगीचं चित्र दिसतं आहे ना इथे. तिच्या हातात काय आहे? पेन आहे आणि ती काय करते आहे? गोल करते आहे. कोणत्या अक्षरांना? त, उ आणि उ या अक्षरांना. तर तुम्ही देखील हे असे गोल करायचे आहे दिसणाऱ्या अक्षरांना. ठीक आहे. आता तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये ही अक्षरे शोधून त्यांना गोल करून बघा आणि त्यासोबतच हे शब्द देखील वाचन करा. आता बघा, आता आज आपण शिकलेली नवीन अक्षरे लिहून बघणार आहोत. तुम्ही पण तुमच्या पुस्तकातलं हे पान काढा. सगळ्यात आधी त, माझ्यासोबत म्हणा त. आता त हे अक्षर काढायचे कसे? तर आधी त्याच्यावर बोट फिरवून बघायचे कशा पद्धतीने ते लिहिले आहे आणि बाजूच्या मोकळ्या जागेमध्ये तिथं ती अक्षरे लिहून तुम्ही बघायची आहे. तुमचा लिहिण्याचा सराव होईल. आणि मग आता म्हणा उ. अशाच पद्धतीने उ हे अक्षर सुद्धा लिहून बघायचं आहे, गिरवून बघायचं आहे आणि वाचूनही बघायचं आहे. आणि सगळ्यात शेवटचं खालचं उ अक्षर ते देखील तुम्ही छानपैकी वहीत आणि पुस्तकात लिहून बघायचं आहे आणि गिरवून बघायचं आहे. चला, आता आपण सगळे मिळून छानपैकी हे घरी अभ्यास कंप्लीट करून टाकूया. तुम्ही तुमच्या पुस्तकांमध्ये हा गिरव, लिही व म्हण हा जो अभ्यास आहे तो पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय काय शिकलो ते एकदा बघणार आहोत. आपण आज शिकलो न, स, प, त, उ आणि उ ही अक्षरे आपण आज शिकलो. आपण चित्रांच्या मदतीने आज अक्षरे ओळखली, अक्षरांचे आवाज ऐकले, योग्य अक्षरांना गोल देखील केले आणि अक्षरे गिरवून लिहिण्याचा सराव केला. आता तुमचे काय काम आहे? तर तुमचे काम आहे की घरी सुद्धा ही अक्षरे तुम्ही मोठ्याने म्हणून बघायची आहे आणि वहीमध्ये लिहिण्याचा सराव करायचा आहे. तसेच त्या अक्षरांवरून जास्तीत जास्त शब्द आठवून ती शब्द देखील लिहून बघायची आणि वाचन करून बघायचे आहे.
पुढच्या भागामध्ये आपण आणखी काही मजेदार गोष्टी शिकूया. तोपर्यंत अभ्यास करा, आनंदी राहा आणि रोज काहीतरी नवीन नवीन शिकत राहा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या पाटी पेन्सिल या शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि मजेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद. नमस्कार.